तर हे सगळं का चाललंय? गौरी गणपती आहेत, आता गौरींचं आगमन होणार आहे. तुम्हाला म्हणायचं की आल्यापासून नुसती बसले काहीच करत बरोबर ती खुश झाली की एका वाटीला थोडस तूप कमी, एका वाटीला ह्याच वाटीचं मेजरमेंट घ्यायचं. सगळं काळ काय तू कडवलंय, गरम केलंय, केलंय असं वाटलं. हे शंकरपाळ्याचं चाललंय. आता ह्या वाटीनं सतत दूध घेणार आहे. ही वाटी बनवून दूध, एक वाटी तूप, एक वाटी दूध. तुम्हाला शंकरपाळ्या जमत नसतील तर बघा नक्की आणि ट्राय करा घरात. आम्ही पण आता शिकतोय पहिल्यांदाच. हे काय किती साखर? साखर एक वाटी. पण ही वाटी मोठी आहे. किती काय असतं ना, तुम्ही तुमच्या नाही वाटी ही बरोबरच आहे. ह्या वाटीनं साखर म्हणजे मी बारीक करून घेतली ना. आणि हे असं क्रीम सारखं वॉइस तर फेटायचं. जसं आपण केकचं बॅटर असते तसं. तुला आधीच माहितीये का सगळं? मला सगळं माहिती आहे. आणि ते झालं की मग त्याच्यात थोडं पीठ टाकायचं, ते मिक्स करायचं. वेलची थोडीशी टाकू शकता तुम्ही, काढून टाकायची वेलची. हे काय आहे? मैदा मैद्याचं पीठ. असं सगळं मिक्स करायचं. मस्त अशा खुसखुशीत शंकरपाळ्या तयार होता. कोणाला शंकरपाळ्याची पुण्यातनं ऑर्डर हवी असेल तर सांगा. मग आटपाडीच्या स्पेशल मिळतील घरच्या एकदम खुसखुशीत. आता ह्याच्यात जेवढा बसेल ना तेवढा मैदा घालायचा. हळूहळू बसेल तेवढा म्हणजे गोळा होईपर्यंत, कणिक व्यवस्थित मिळेपर्यंत. ह्याच्यात किती होतात शंकरपाळे तरी? एवढे भरपूर होतात. किलो? तशा पकड किलो पेक्षा जास्त होत. अरे वा. हे आता घट्ट व्हायला लागले. मळायचं अजून त्याच्यात बसणार. अजून त्यात पीठ बसणार आहे. अगदी कणकेसारखं ना. लगेच करायला घ्यायचे आहे. उशिराने करायचे. झाकून ठेवतात ना, पहिला असं करत होते की मळून ठेवायचं, त्याच्यावर पांढरं कापड टाकायचं भिजवून. ते थोड्या वेळाने करू असं काही नाही, लगेच करता येतं. ते व्यवस्थित गोळा मळून झाला. पिवळ्याची चुकूक तळायला तयार. खुसखुशीत मंदार खुसखुशीत. मी आपल्याला रील करायचं, तू मी आणि निकिता. तुम्हाला म्हणायचं की आल्यापासून नुसती बसले काहीच करत बरोबर ती खुश झाली. आणि मस्त पैकी पीठ आता हे तयार झालंय. मम्मी आता शंकरपाळ्याचं जे पीठ मळलंय त्याचा मोठा गोळा घेऊन लाटायला लागले. थोडस जाडच लाटायचं. खुशखुशी. बघा आणि ऑर्डर द्या. ऑर्डर कुठूनही द्या. सातारा, सांगली, वाई, महाबळेश्वर, बावधन सगळीकडच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. आमची मम्मी आपल्याला कापायचे तर निकिताला दाखवलं पाहिजे. ठीक आहे, कळालं. गोल फिरतंय त्यानं केलं नाही, साईड ना असं फुगत नाही. मग फुगत नाही. हा असं कडन हे लेअर्स म्हणून ते कट करायचं. निकिता तिची कला कुसूर दाखवताना. हा बघा 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 किती छान करते निकिता. आमची सून पण सुग्रण आहे. हा आहे ऐका. आहे आता आणि मी तू तर खूपच पण संध्यापेक्षा जरा कमी. मी सुगरण नाही का? तू पण आहे रे बाबू. आहे. तू सुग्रण आहे पण निकितापेक्षा कमी. बिर्याणी कुणाची छान झालती? माझी. मी अजून कुणाचीच खाल्ली नाही. खाल्ले की काय मम्मी? हा तुझी खाल्ली, मग निकिताची नाही खाल्ली. वाव, किती छान वॉट शंकरपाळ्या. तिला ती कट करायला तिला दिसते की तेच की. आता सुरीने कट केला दिलं आणि आता कोरण्याने कट करायला लागले. कोरण्याने लगेच होते. खूप सुंदर अशा शेप मिळतोय. कला कुसूर दाखवते निकिता. छोट्या छोट्या म्हणत अजून छोट्या करायला लागले. नाही बरोबर आहे, असं दे. हेच करेक्ट आहे. चांगलं आहे. गोड फिंगर चिप्स. गोड फिंगर चिप्स. मी जर म्हणतोय मधनं एक रेश गोड फक्त. बारक्या करायचे लांबड्या. छानच शेप झाले. हे पहा, बघा तुम्ही फक्त. एक नंबर. आणि गॅस गरम करायला ठेवलेला आहे. अर्धा तास झालं त्याच्यात तेल नाही टाकलं. गॅस गरम करायला ठेवलेलं आहे, तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल नाही टाकलं. आमची मम्मी युट्यूब चॅनल करणार आहे, त्याला सगळ्यांनी सपोर्ट करा. मम्मी लाईव्ह जाईल. माझं 4000 कधी तास वॉच टाइम ते सगळं पूर्ण करून टाका एका दिवसात. सगळ्यांनी प्लीज सगळ्यांनी बघा प्लीज. हे पहा, सुंदर
एवढ्या जवळ कोण घेतं? गप्प. बोल काहीतरी. बोल ना तू काहीतरी. हे पहा सुंदर सुंदर आकाराच्या शंकरपाळ्या. वाव. आता 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 शंकरपाळ्या कापून बऱ्यापैकी झालेल्या आहेत. मम्मीनं तेल गरम केलेलं आहे. आता मम्मी तळणार आहे. पप्पा इकडे बसलेत परीक्षक म्हणून. मम्मीला जमते का नाही बघायला. मला काय माहिती, तळताना आपण शंकरपाळ्या तेलात टाकल्या ना की लगेच त्या हलवायला जायचं नाही, तर ते तुकडे तुकडे पडतात. हलवायचे. पप्पा बोला आता तुम्ही जरा बोला. विरघळतात, तुकडे तुकडे नाही विरघळतात. बरं, मी माझ्या पद्धतीने सांगितलं ना. तासगावकडे तुकडे तुकडे होत्यात, षटपळ्याला विरघळतात. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. का हो? आणि वाईला आता मम्मीनं शंकरपाळ्या तळायला टाकल्या. तळलं की लगेच हलवायचं नाही असं मम्मीने सांगितलेलं. मम्मीने उलटून लगेच फिरवल्या त्यातनं टाकल्या. चिटकलेल्या त्या आत सोडल्या. त्यामुळे आता जरी चुकल्या त्या मम्मीमुळे चुकल्या असं म्हणू शकतो आपण. ओके, म्हणू शकता. आणि इथं शंकरपाळ्या पहिला घाणात तळून झालाय. मस्त गोल्डन कलरच्या शंकरपाळ्या तयार झाल्यात. बघू मला 4 मोजून निकिताच्या हातात द्यायला लागले. वाव. गरम गरम खुसखुशीत खुशखुशीत. रिव्ह्यू द्यायचा. रिव्ह्यू नाही बाबा, रिव्ह्यू द्यायचा तिथं बोला मोबाईल मध्ये. नक्की ऑर्डर करा. एक नंबर. आता मी पण एक खाऊन बघतो. खुशखुशीत शंकरपाळी एक नंबर, जगात भारी. अशी शंकरपाळी कुठंच मिळत नाही, फक्त आटपाडीमध्ये. मोकाशी बेकर्स. आटपाडी. आपल्याला कुठला म्हणजे कशा कलर मध्ये पाहिजे तशा, म्हणजे अशा व्हाईट मध्ये, कुणाला म्हणजे व्हाईट मध्ये कच्च्या पाहिजे असतील तर तशा काढू शकता. थोडा व्यवस्थित भाजल्या तशा काढू शकता, नाहीतर पूर्ण भाजलेल्या गोल्डन बी काढू शकता. नक्त्या असं असतं का? आता तूच म्हणली कुणाला व्हाईट मध्ये पाहिजे, अशा कोणाला कच्च्या पाहिजे असतील तशा बी आम्ही काढून देतो. आमच्या सगळ्यात लाल ह्या महिनाभर टिकू शकतात आणि ह्या आठवड्यात खराब होऊ शकतात. नाही होऊ शकत. लाल होते पूर्ण मम्मी. अरे भैयू, ह्याची प्रोसेस चालू असते ना. तर हे सगळं का चाललंय? गौरी गणपती आहेत. आता गौरींचं आगमन होणार आहे. गौरींच्या आगमनासाठी किती पदार्थ ठरवलेत ना तुम्ही, किती करायचे? 5-7 असे पदार्थ असतात. तर त्यातली सुरुवात, पहिला पदार्थ शंकरपाळी. पुढचे पदार्थ पण दिसणार आहेत तुम्हाला. बुंदीचे लाडू, बुंदीचे लाडू, कलंजा. तुला काय आवडतं मंदार? मला बुंदीचे लाडू आवडतात, शंकरपाळ्या आवडतात चहात टाकून खायला. तुम्ही सांगा, तुम्ही काय काय करणार आहे? आम्ही करंजा, चकली, शंकरपाळी, बुंदीचे लाडू, बेसन लाडू, रवा लाडू, एवढे पदार्थ आम्ही बनवणार आहोत. वा. आणि मस्त इथे चकल्यांची पण तयारी करून झाली. शंकरपाळ्यानंतर लगेच आम्ही यायच्या आधीच रेडी सगळं. आणि पप्पा मस्त चकल्या करतायत. तेल तयार आहे, तापलेलं आहे ना. ह्याची प्रोसेस सांगा की काय केलं. त्याला मी फक्त 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि 1 वाटी डाळवे असतात ना, डाळवे. डाळे नसतात चिवड्यात आपण घालतो त्या डाळे. हो. ते 1/2 किलो दळून घेतले, मिक्सर काढले. ते 1 वाटी आणि ते म्हणजे 1/2 किलो हे आणि 3 वाटी तांदळाचं पीठ. त्याचं ते पीठ तिखट मीठ घालून नाही का फोडणी देऊन वगैरे छानपैकी केली. असं हे बघा, अंगावर पाणी येत नाही काय. मस्त. आता निकिता चकल्या करायला लागले. किती सुंदर केलेत बघा, पहिल्यांदाच. असं त्याला काय होते, 1 कोळा चकल्यातला चकली देते. आता रडू नको बाळा, तुला चकली मी देते. चांदीचा भवरा तुला खेळाया देते. किती एकसारख्या केलेत बघा. ही बघा सगळ्यात छोटी, ही त्याच्यापेक्षा जरा मोठी, ही त्याच्यापेक्षा मोठी. कौतुकच करतो की मग. नमस्कार मंडळी, आज आमच्यात लाडू बनवायचं चाललंय गौरीसाठी. इकडं माझी मान लचकली, माझा अजय देवगण झालाय सकाळपासून. कितनी मोहब्बत है मेरे दिल में, कैसे दिखाऊं उसे.
आणि इकडे निकिता आणि मम्मी लाडू बांधायला लागले. मी शिकतीये. लाडूच्या पण ऑर्डर घेतल्या जातील का? जातील. कुणाला पाहिजे असेल त्यांनी सांगा पटकन ना. ते पाक बाहेर काढायचं असतात दाबून दाबून. छान झालं. पहिला लाडू. निकिताचा पहिला लाडू. नाईस. छान वाटतंय मला लाडू बांधताना. निकिता पहिल्यांदाच. तशी मी टॅलेंटेड आहे सगळं. लहानपणापासून अमेरिकेत राहिल्यामुळे तिला असं काय असतील आधी कधी, पण एवढं उगा टाइमपास मध्ये बांधलेत हौशीने. आता प्रोफेशनल. आता प्रोफेशनल लाडू बांधायचे चाललंय. 550 रुपये किलो. 500 रुपये किलो सगळं डाळ हे सगळं थेट आटपाडीवरून अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही ऑर्डर मिळेल. घरपोच मिळेल. कशी मिळेल? कोण द्यायला जाणार आहे? ऑनलाईन पद्धतीने आम्ही लाडू देऊ. पोर्टर काय सायकलवर जातो की सायकलीवर जाणार आहे. वय म्हणा की सायकलवर जाणार आहे. मी शिकवते तुम्हाला. तर हे असं बांधायचं असते. गरम गरम असतानाच बांधायचे असतात, नाहीतर परत लाडू बांधता येत नाहीत. जर समजा कोणाचे पाक जर समजा पुढे गेला, साखर झाली आणि लाडू बांधायला येत नसतील तर त्यात तांब्याभर पाणी ओतायचं. गरम पाणी करून. गरम पाणी थोडस तांब्यावर नाही लागत. ते बघितलंय आम्ही एकदा कोणतरी ओतलेलं. आणि मग ते तांब्याभर पाणी ओतलं की ते लाडू 2 आठवड्यातच खाऊन टाकायचे. नाहीतर मग ते खराब होत्यात. मंदार खातो का? अशी बुंदी पण चांगली लागते. बुंदी लय भारी लागते. खा. 2 लाडू बांधले आणि 1-2 लाडवाची बुंदी खाल्ली. खाऊ दे की बाई. तू पण खायला भारी लागते. ना बाबा, आपण एकदा जेवलं की परत संध्याकाळी शिवाय अरे स्वीट डिश आहे. नाही. आम्ही कधी खाल्लीच नाही स्वीट डिश. स्वीट डिश खाणं म्हणजे आमच्या तोंडाची चव घालून आहे जेवणाची असं वाटतं. अरे जेवल्यानंतर डेझर्ट. तेच सांगतोय मी. आणि आत्ताच एवढे लाडू बांधून झालेत. फक्त 1 किलोचे लाडू आहेत. अजून खारी बुंदी केली आहे, शेव केली आहे. अरे वा. शंकरपाळ्या पण आम्ही काल बनवलेत. चकल्या बनवलेत. आता आम्ही करंज्या बनवणार आहे. तेवढंच राहिलंय का आता? आता करंजन मोदक बनवायचे तळणीचे. बस. मस्तच झाली. खारी बुंदी खाऊन बघितली आम्ही. शेव पण छान. आणि आज करंजा करायच्या चालल्यात. शेवटचाच पदार्थ ना का आहे अजून काही असेल ते ठरेल नंतर. उद्या गौरीचं आगमन आहे तर आधी काही मोदक करून घेतले त्यात सारणातून. आणि मंदार इथं करंजा भरतोय आणि कोरतोय. कसं वाटतंय तुला मंदार काम करताना? छान वाटतं. मी करत आलोय, आधी पण करायचं. ओके. आवड आहे आमच्या मंदारला. तुमचं काय म्हणणं? आमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं एवढंच आहे की पटापट आवरूया आपण काम. करता दुःख हरता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपाच्या याची सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव.